नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आता आपल्या सोबत असणार आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी. राजू शेट्टी हे शिवसेनेवर थोडेसे नाराज झालेले आहेत. शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघामध्ये सत्यजित पाटील ज्यांच्यासाठी शिवसेना प्रयत्न करते, उमेदवारी करता, त्यांना उमेदवारी दिली तर ज्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये राजू शेट्टींना फारशी मदत केली नाही असा राजू शेट्टींचा आक्षेप आहे. आणि दुसरीकडे ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये ज्यांच्या विरुद्ध लोकसभेत लढाई करावी लागली महायुतीला, तेच नेते येऊ लागलेले आहेत. त्यामुळे राजू शेट्टींनी कुठेतरी नाराजी व्यक्त केलेली आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून निश्चित झालेला नाही आहे. पुढच्या आठवड्यात कदाचित निवडणुका लागतील असंही म्हटलं जात आहे. या सगळ्या प्रश्नांची उकल आपण करणार आहोत. आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी. राजू शेट्टी, स्वागत आहे तुमचं IBN लोकमतमध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न, राजू शेट्टी जितक्या उत्साहात लोकसभा निवडणुकीमध्ये फिरत होते, आता थोडेसे नाराज दिसत आहेत. कारण काय प्रमुख? नाराज आहे अशातला भाग नाही, परंतु लोकसभेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून एकजुटीने लढलो आणि ती लढत असताना सगळ्यांच्या अपेक्षाच्या पलीकडे आम्ही यश मिळवलं. त्याचं कारण आमचं यश हे सांघिक यश होतं. मोदी लाट तर होतेच, परंतु ती मोदी लाट देशभर होती. परंतु तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वाधिक पडझड काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ह्या निवडणुकीमध्ये आम्ही करून दाखवली. याचं कारण महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षानं आपल्या पदरात पडलेल्या जागा आणि आपल्या मित्रपक्षांच्या मतदारसंघामध्ये अतिशय प्रामाणिकपणानं कष्ट केले, प्रचार केला आणि त्याचं यश म्हणून 48 पैकी 42 जागा आमच्या निवडून आल्या. तसं बघायला गेलं तर एक राष्ट्रवादीचा आणि एक काँग्रेसचं दोनच उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले, बाकी सगळे निसटत्या मताधिक्यानंच निवडून आले. अन्यथा उत्तर प्रदेशसारखी अवस्था महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाली असते. असं असताना महाराष्ट्राच्या 288 पैकी 245 मतदारसंघामध्ये महायुतीनं मताधिक्य घेतलं. असं असताना ज्या प्रस्थापित राजकारण्यांनी, मग ते आजी माजी आमदार असतील, त्या ठिकाणचे साखर कारखान्याचे चेअरमन असतील, तिथले स्थानिक स्वराज्य संस्थातले काही दिग्गज असतील, हे सगळे त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूनं हिरिरीनं अगदी पाण्यासारखा पैसा खर्च करून प्रचार करत होते, निवडणुका लढवत होते. तरीसुद्धा तिथल्या जनतेनं या सगळ्या दिग्गजांच्या विरोधाला न जुमानता, या सगळ्या प्रस्थापितांना न जुमानता महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला भरभरून मतं दिली. म्हणून 245 मतदारसंघामध्ये. राजू शेट्टी, बरोबर आहे तुम्ही जे गणित मांडताय 245 मतदारसंघाचे, ते अगदी बरोबर आहे की या मतदारसंघात वाढीव मतदान झालेलं आहे, किंबहुना आघाडी मिळालेली आहे. पण आता विधानसभेचा विचार करता, 288 जागांचा विचार करता, ज्या घटक पक्षांसोबत महायुती जोरदार लढत लढली लोकसभेला, आता या विधानसभेला फारसं महायुतीतल्या घटक पक्षांना विचारात घेतलं जात नाहीये जागा वाटपाच्या मुद्द्यावर. आता माझं म्हणणं एवढंच आहे की या सगळ्या प्रस्थापितांना डावलून जर महायुतीनं दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे महाराष्ट्रातली जनता उभी राहिलेली असेल तर याचा सरळ अर्थ असा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला परिवर्तन पाहिजे. आणि ते परिवर्तन करत असताना अगदी तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा निवडून द्यायची तयारी जनतेची आहे. ते अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये आश्चर्यकारक निकाल लागले, त्याचं हे द्योतक आहे. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या दिग्गजांच्या विरोधाला डावलून यांच्या मतदारसंघामध्ये जर का महायुतीला मताधिक्य मिळालं असेल तर मग आता त्यांना पुन्हा वेगवेगळ्या पक्षामध्ये घेण्याची गरज काय, असं माझं म्हणणं आहे. नाही, अगदी खरं आहे. माझा प्रश्न तुम्हाला परत तोच विचारायचा मला, की ज्या 144 जागांसाठी शिवसेना भाजप आता तडजोडीची भूमिका करते. भाजप म्हणते 144 जागा बघते, शिवसेना म्हणते की नाही आम्ही तितक्या देऊ शकणार नाही, जुनाच फॉर्म्युला चालला पाहिजे. पण या सगळ्यामध्ये कदाचित पुढच्या आठवड्यात निवडणूक लागेल असं म्हटलं जातंय. मग घटक पक्षांना जागा मिळणार कधी आणि प्रचार सुरू कधी करणार तुम्ही सगळे घटक पक्ष? तो तर मुद्दा आहेच. लवकरात लवकर जागा वाटपाचा प्रश्न सुटलाच पाहिजे. आणि तो मुद्दा मी काल शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून आलेले दिवाकर रावते साहेब यांना सांगितला. परत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनाही सांगितलेलं आहे. आणि ते लवकरच 8 दिवसात निर्णय घेऊ असं सांगितलं. पण त्यांना हेही सांगितलं की थोडंसं जनतेच्या मानसिकतेचाही विचार व्हावा. ज्या प्रस्थापित राजकारण्यांना लोक कंटाळलेत
तेच झेंडा बदलून पुन्हा जर जनतेसमोर जायला लागले तर जनतेला कितपत रुचेल याचा सुद्धा विचार थोडासा व्हायला पाहिजे. म्हणजे मग राजू शेट्टी तुम्ही मुद्दा बरोबर तिथे उपस्थित केलेला आहे. ज्या पद्धतीने सदाभाऊ खोतचा मुद्दा मला इथे तुम्हाला विचारायचा आहे, ज्या सदाभाऊ खोतांनी माढ्यातून निवडणूक लढवताना मोहिते पाटलांच्या विरोधात शड्डू ठोकला, त्याच मोहिते पाटलांना उद्धव ठाकरे शिवसेनेत घेत आहेत, याला काय म्हणायचं? ज्या शाहूवाडी पन्हाळामध्ये सत्यजित पाटलांनी तुम्हाला मदत केली नाही असा तुमचा आक्षेप आहे, त्यांच्याचसाठी तिथे सभा घेत आहेत, याला काय अर्थ लावायचा आपण? तसे अनेक आहेत. सदाभाऊ खोतांचा निसटता पराभव हा तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला चटका लावून गेलेला आहे. आणि सदाभाऊ खोतांच्या विरोधात ज्यांनी ताकदीनं प्रचार केला ते शहाजी बापू पाटील असतील, सावंत असतील, अशा अनेक लोकांना, मोहिते पाटलांच्या घराण्यातील काही लोकांना शिवसेनेनं आपल्या पक्षात प्रवेश दिला. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल मला काय बोलायचं कारण नाही. परंतु पण असा राजू निर्णय शेट्टी घेत असताना आपला कुठेतरी नाराजी मनात असेल ना असा प्रवेश देत असताना? काय म्हटलं? हा प्रवेश देत असताना ज्या विरोधकांबरोबर आपण लढलो त्यांनाच पक्षात घेतलं जातं, ज्याचे घटक पक्ष म्हणून आपण वावरणार आहोत, तेव्हा मनात कुठेतरी नाराजी येतच असेल ना? नाही, तशी खंत वाटणारच. शेवटी आम्ही मित्र आहोत आणि आपल्या मित्राला वाईट वाटू नये किंवा कारण सदाभाऊ खोतांचा पराभव हा आमचा प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. कारण त्यांना चटका लावून गेलेला पराभव आहे. आणि ज्यांनी ताकदीनं सदाभाऊंना पराभूत केलं ती मंडळी जर का परत आमचे मित्रपक्ष म्हणून येणार असतील तर आम्हाला वाईट वाटणं साहजिकच आहे. आम्ही सुद्धा अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाला दुखावणारे काही नेते असतील किंवा शिवसेनेला दुखावणारे काही नेते असतील अशांच्या संपर्कात जाऊ शकलो असतो, परंतु आम्ही नाही गेलो, टाळलं आम्ही. कारण या बड्या पक्षांना वाईट वाटू नये किंवा त्यांना त्यांच्या भावना दुखावू नये त्याची दखल आम्ही घेतली. आता महादेव जानकर असतील, मी असेल, विनायक मेटे असतील, रामदास आठवले असतील, आम्ही छोटे असू परंतु आहे ना आमचे गेली अनेक वर्षे आम्ही तग धरून आहोत, प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढतो आहोत. आमचं काही स्वतःचं आत्मसन्मान आहे, स्वाभिमान आहे, आमच्या कार्यकर्त्यांचा काही स्वाभिमान आहे, त्याचाही विचार व्हायला पाहिजे. आमची ताकद छूट आहे, आम्ही लहान आहोत म्हणून अगदीच दुर्लक्ष करून चालणार नाही, गृहीत धरून चालणार नाही असं मला वाटतं. अगदी खरं, योग्य मुद्द्याला तुम्ही हात घातलेला. राजू शेट्टी, मला छोटासा प्रश्न विचारायचा ब्रेकच्या आधी. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की भाजप शिवसेनेला नको असलेले लोक आम्ही आमच्या पक्षात घेऊ शकलो असतो, मग जर तुम्हाला नको असलेले लोक जर सेना भाजप त्यांच्या पक्षात घेत असेल म्हणजे घटक पक्षांमध्ये संवाद दोन्ही पक्षांनी ठेवलेला नाही हे स्पष्ट होतं. थोडासा विसंवाद तर आहेच. कारण गोंधळ असा आहे की या दोन पक्षांचंच अजून कॉम्बिनेशन बऱ्यापैकी झालेलं नाही. कारण ते पूर्वी गोपीनाथ मुंडे साहेब करत होते आणि त्यांच्यानंतर अशा पद्धतीनं होताना दिसत नाही. आणि संवाद न होणं हेच कदाचित त्याला कारणीभूत असेल. अगदी महत्त्वाच्या मुद्द्याकडे तुम्ही आलेलात. मला ब्रेक घ्यायचा, ज्या गोपीनाथ मुंडेंची आठवण तुम्ही काढली त्याविषयी मला राजू शेट्टीने विचारायचं ब्रेकनंतर. आणि ज्या पद्धतीने भाजप शिवसेना भारत हे हिंदू राष्ट्र आहे असं म्हणून सध्या प्रचार करते, यावर हे घटक पक्षांचं मत काय हेही विचारायचं आहे. ब्रेक घेऊ, ब्रेकनंतर परत भेटू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत कोल्हापूरहून. राजू शेट्टी, जो मुद्दा मगाशी तुम्ही उपस्थित केलेला होता की खंत व्यक्त केली होती इतर पक्षातले नेते तुमच्याकडे येत आहेत या मुद्द्यावरून, तुम्ही असंही म्हणाला होतात की असे आयाराम गायाराम जर वाढत गेले महायुतीमध्ये तर महायुतीचं जहाज एक दिवशी बुडू शकतं. हे असं काय वाटतं तुम्हाला? याचं कारण 1995 साली महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी सत्तांतर झालं, शिवसेना भारतीय जनता पक्ष सत्तेवर आली, त्यावेळी महाराष्ट्रातल्या जवळजवळ 45 ते 48 अपक्ष आमदारांनी या सरकारला पाठिंबा दिलेला होता आणि 5 वर्षे पुरेपूर त्या सत्तेचा लाभ घेतला. आणि नंतर परत 99च्या निवडणुकीमध्ये हे सगळे महायुतीला सोडून त्यावेळच्या युतीला सोडून निघून गेले. त्याच्यानंतर 15 वर्ष हे पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीत सोयीना या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात येत जात राहिले. आणि 15 वर्षानंतर पुन्हा आता महायुती सत्तेवर येणार म्हटल्यानंतर यातले जवळपास बरेचसे आता पुन्हा महायुतीच्या तंबूमध्ये यायला लागलेले आहेत. म्हणजे
पक्ष कुठलाही पक्ष किंवा आघाडी कुठलीही सत्तेवर येवो, आम्ही तिथं असलंच पाहिजे अशा प्रवृत्तीची महाराष्ट्रात काही राजकारणी मंडळी आहेत आणि खरं तर जनता त्यांना विटलेली आहे आणि त्यांच्यापासून आमचा पिच्छा आम्हाला त्यांच्या कचाट्यातून सोडवा अशी सर्वसामान्य लोकांची भूमिका आहे. पश्चिम महाराष्ट्रात किंवा दक्षिण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष न रुजण्याचं कारण हेच व्यावसायिक राजकारणी सातत्यानं आयाराम गयाराम करत असतात. काही विशिष्ट घराणे तयार झालेले आहेत. त्याच घराण्यातला एखादा चुलत भाऊ महायुतीत येतो, कुणी आणखीन कुठं जातो आणि निवडून येतो आणि लाभाची पदं हे घेत राहतात आणि लाभधारक ठरतात आणि सर्वसामान्य माणूस आहे तिथंच राहतो. कधीतरी एकदा तळागाळातल्या कार्यकर्त्यांना वाढवून मला माहीत आहे की समाजकारणात किंवा राजकारणामध्ये एखादा कार्यकर्ता घडवायचा असेल तर त्याच्यावर 10-15 वर्ष मेहनत करावी लागते आणि त्यातून कुठं तो लोणचं मुरल्यासारखा कार्यकर्ता मुरतो आणि मग त्याला संधी द्यावी लागते. परंतु ही प्रक्रिया कुठं होताना दिसत नाही आणि त्यामुळं ह्या आयाराम गयाराम प्रवृत्तीला नेहमीच चालना दिली जाते. माझं असं म्हणणं आहे की थोडंसं कठोरपणाने एकदा कधीतरी निर्णय घ्यावा लागेल की या सगळ्या संधी साधूंना सगळ्याच पक्षांनी बाजूला ठेवलं पाहिजे आणि दुसऱ्या तिसऱ्या फळीतले जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर मेहनत घेऊन त्यांना वाढवलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. पण राजू शेट्टी, जो मगाशी तुम्ही बोलता बोलता गोपीनाथ मुंडेंचा उल्लेख केला, जी महायुती लोकसभा निवडणुकीमध्ये लढली याचे खरे शिल्पकार म्हणायला गेलं तर गोपीनाथ मुंडेंशिवाय ते पूर्ण होणार नव्हती महायुती, हे वास्तव होतं. आज गोपीनाथ मुंडे नाही आहेत, ज्या सगळ्याच तुमच्यासारख्या घटक पक्षांना एकत्रित घेऊन त्यांनी मोठी मोठ बांधली. आज हा विसंवाद वाढतोय, ह्याच्यासाठी संवाद अधिक व्हावा म्हणून भाजप शिवसेनेत कोणता नेता दिसतो तुम्हाला गोपीनाथ मुंडेंच्या ऐवजी जो तो संवाद साधेल? नाही, आता त्यांनी ठरवायला पाहिजे. कारण असं आहे की कुणाला तरी एकावर जबाबदारी दिल्याशिवाय कुणी सक्षम तर सगळेच आहेत पण मुंडेंसारखा कोण नाही पक्षामध्ये कोण मुंडेंसारखा कोण आहे की नाही याचं कारण एकतर दीर्घकाळ त्यांनी महाराष्ट्राच्या विरोधी पक्षामध्ये काम केलेलं असल्यामुळं सगळेच त्यांना आदर देत होते, त्यांच्या शब्दाला किंमत देत होते. आता जवळपास समवयस्क सगळे असल्यामुळं कुठेतरी कुणाला तरी एखादा अधिकार दिल्याशिवाय अशा प्रकारे कोण कुणाला बोलवायचं किंवा कुणी कुणाशी संपर्क साधायचा असा प्रश्न निर्माण होतो. मला आणखी एक मुद्दा राजू शेट्टी इथे विचारायचा आहे की तुम्ही महायुतीमध्ये आलात, तुमचे प्रत्येकांचे विचार एक एक घेऊन इथे आलेला आहात, पण आत्ता ज्या पद्धतीने हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या पुढे मांडला जातोय, भाजपने तो मांडलाय, RSSने मोहन भागवतांनी असं म्हटलं की भारत हे हिंदू राष्ट्र आहे, शिवसेना त्याच्यावरतीच म्हणते होय हे हिंदू राष्ट्र आहे. तुमची काय भूमिका आहे याच्यावरती घटक पक्ष महायुतीचे म्हणून? मला वाटतं की महाराष्ट्रातली निवडणूक ही प्रामुख्यानं सरकारचं अस्तित्वहीन होणं, प्रचंड भ्रष्टाचार, सिंचनाचा घोटाळा, साखर कारखान्यांच्या खरेदी विक्रीमधला घोटाळा, बँका बंद पाडणं, त्याचबरोबर कोळसा घोटाळा, भारनियमन आणि ज्या पायाभूत सुविधा सर्वसामान्यांना मिळायला पाहिजे त्या न मिळणं यासारख्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाणार आहे आणि बॅड गव्हर्नन्सच्या विरोधात प्रामुख्यानं जनमत हे तयार झालेलं आहे आणि त्यामुळं एका प्रश्नावर आणि सरकारच्या नाकर्तेपणावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुमची भूमिका काय? हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुमची भूमिका काय? नाही, महाराष्ट्राची भूमी ही 18 पगड जातींना न्याय देणारी आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी अशी भूमी आहे, संतांची भूमी आहे. इथं असा कुठला एखादा इजम घेऊन चालणार नाही असं मला वाटतं, कारण आम्ही किमान समान कार्यक्रमावर एकत्रित आलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तेल्या तांबोळ्यांच्या पोरांना बरोबर घेऊन स्वराज्याची उभारणी केलेली होती. तळागाळातल्या सगळ्याच घटकांना सन्मानाची वागणूक देऊन सन्मान देऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये रयतेचं राज्य आणलेलं होतं. त्याच पद्धतीची भूमिका आज घ्यायला लागणार आहे आणि ती घेतली तरच जनता सगळी बरोबर येणार आहे. मला ब्रेक घ्यायचा. ब्रेक नंतर राजू शेट्टींना त्या किती जागांची ते मागणी करतात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी विधानसभेकरता हे मला विचारायचं. धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल आणि जागा वाटपाच्या संदर्भात राजू शेट्टींची पुढची पावलं काय असणार आहेत. ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर परत भेटू.
ब्रेकनंतर तुमचं स्वागत पुन्हा एकदा. आपण थेट जाऊया राजू शेट्टींकडे कोल्हापूरला. राजू शेट्टी, मला अगदी थोडक्यात 3 महत्त्वाचे प्रश्न शेवटी तुम्हाला विचारायचे आहेत. पहिला प्रश्न माझा आहे या सेगमेंटमधला, धनगर आरक्षणाच्या बाबतीत राजू शेट्टींची भूमिका काय? धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. याचं कारण खरं तर हा व्याकरणातला बदल आहे, धनगर आणि धनगड, आणि त्यासाठी वर्षानुवर्ष हा समाज आंदोलन करत आलेला आहे. आता तो द्यावा का न द्यावा, कशा पद्धतीने द्यावा याबद्दल विनाकारण राज्यकर्ते गोंधळ घालत आहेत. परंतु मी आपल्याला सांगतो की धनगरांच्या सहित एकूण आदिवासींची जी संख्या आहे ती केंद्र सरकारकडं नियोजन आयोगाकडं नोंदलेली आहे आणि त्याचं अनुदान, त्याची तरतूद बजेटमध्ये केली जात असेल तर मग धनगरांना आरक्षण द्यावंच लागेल असं मला वाटतं. या विधानसभा निवडणुकीसाठी राजू शेट्टींची किती जागांची मागणी आहे, 38 की 60? मी 38 जागांची यादी महायुतीकडे दिलेली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही लढायला इच्छुक आहोत असं सांगितलेलं आहे. त्यातलं विश्लेषण सुद्धा सांगितलेलं आहे की त्या 38 पैकी 20 जागा अशा आहेत की त्या जागी त्यातल्या 5 जागी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हा 2009च्या निवडणुकीत लढलाच नव्हता, कारण त्या ठिकाणी रिकाम्या जागा ठेवलेल्या होत्या. उरलेल्या 15 ठिकाणी 5व्या 6व्या क्रमांकाची मतं पडलेली होती आणि ती 4000 5000 अशी अत्यंत मामूली होती. अशा 38 पैकी 20 जागा अशा. उरलेल्या ज्या 18 जागा आहेत त्यातल्या 13 जागा अशा आहेत की त्या ठिकाणी 3 नंबरपेक्षा कमी खालच्या क्रमांकाची मतं पडलेल्या आहेत आणि 5 जागा अशा आहेत की पहिल्या 3 क्रमांकाचे उमेदवार त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे होते. आता मग मी काय मागतोय, म्हणजे कठीण खडकाळ जमिनीवर शेती करायला मी मागतोय. आता ते द्यायचं काय नाही ते ठरवा. खडकाळ जमिनीवर शेती करायला तुम्ही मागता असं तुम्ही म्हणताय, द्यायचं का नाही सेना भाजप ठरवतील. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, राजू शेट्टी, निवडणुका तोंडावर आल्यात, आचारसंहिता कधीही लागेल असं म्हटलं जातं पुढच्या आठवड्यात. त्या ह्याच्यामध्ये जागा वाटपाचं सूत्र अजून निश्चित नाही, मात्र भाजप सेनेमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा मात्र जोरात चालली आहे. तुमचं काय मत आहे याच्यावर? खरं तर मुख्यमंत्री कोण असावा हे त्या 2 मोठ्या पक्षांनी बसून ठरवावं. पण बहुतेक वेळा आघाड्या होतात त्यावेळी ज्या पक्षाचे आमदार जास्त निवडून येतात त्या पक्षाचा मुख्यमंत्री असा अलिखित संकेत आहेत, परंपरा आहेत. त्या गोष्टीचा विचार करायचा की कमी आमदार असणाऱ्या पक्षाला मुख्यमंत्रीपद आणि जास्त आमदार असणाऱ्या पक्षानं जास्त मंत्रिपद घ्यायचं, हा फॉर्म्युला आता या 2 पक्षांनी ठरवायचा आहे. खरं तर आम्ही घटक पक्ष एवढे लहान आहोत की आम्ही सांगण्यापेक्षा त्या दोघांनीच तो निर्णय घ्यावा. राजू शेट्टी, अगदी थोडक्यात शेवटी, 20 जागा तुम्ही म्हणताय खडकाळ जमीन नांगरण्यासाठी पाहिजे, तोडगा नाहीच झाला तर किती जागांवरती राजू शेट्टी होकार देणार? नाही, तोडगा काढावाच लागेल, मला खात्री आहे. आणि तोडगा हा निघतच असतो. नाही निघालं तर काय फरक पडतोय? संन्याशाला काही गमावण्याची भीती कधीच वाटत नाही, कारण त्याच्याकडे काय नसतंच. संन्यासाला कशाचीच काय भीती वाटत नाही असं तुम्ही म्हणताय. धन्यवाद राजू शेट्टी आणि शुभेच्छा तुम्हाला पुढच्या सगळ्या निवडणुकीतल्या कामासाठी. आपण बघतो राजू शेट्टी म्हणतात की कमीत कमी 20 जागा तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळाल्या पाहिजेत. मात्र ह्या जागा वाटपांचं गणित निश्चित कधी होणार, पुढच्या आठवड्यात निवडणुका लागण्याची वेळ आलेली आहे. मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेमध्ये भाजप शिवसेनेचे नेते गुंतलेले आहेत. घटक पक्षांकडे अजून त्यांचं लक्ष गेलेलं नाही, त्यामुळे घटक पक्षांच्या नेत्यांना वाटते विसंवाद कुठेतरी महायुतीमध्ये वाढत चाललाय. आता ही दरी मिटवण्यासाठी एकत्रित येऊन जागा वाटप कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे. इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.